मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे। आज लाईव्ह बोलण्याचं किंवा चॅनलच्या माध्यमातून बोलण्याचं एकच कारण आहे की 2 दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आष्टीकर साहेब यांनी धनगर समाजाबद्दल जे काही वक्तव्य केलं हे खूप निंदनीय व खेदाची बाब आहे। कारण ज्यावेळेस लोकसभा चालू होत्या त्यावेळेस कुठल्याही जाती धर्माच्या लोकांनी विचार न करता आष्टीकर साहेबांना भरघोस मताने निवडून दिलेलं आहे। पण तेच आज खासदार साहेब एवढेही लवकर 4च महिन्यात एवढे गद्दार होतील हे धनगर समाजाला असं कधीच वाटलं नाही। कारण या हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक धनगर समाजाने आष्टीकर हा कुठल्या जातीचा आहे याचा विचार नाही केला। आष्टीकर हा उद्धव गटाचा आहे म्हणून धनगर समाजाने त्यांना बहुमताने निवडून देण्याचं काम केलं। आणि आष्टीकर साहेब तुम्ही जे काल वक्तव्य केलं की मी धनगर समाजाला आरक्षणासाठी व आरक्षण अंमलबजावणीसाठी माझं पत्र दिलं नाही, ते माझं पत्र कुणीतरी परस्पर नेलं। आष्टीकर साहेब आजपर्यंत तुमचे वडील सुद्धा राजकारणामध्ये होते, तुमचं पूर्ण घराणं राजकारणामध्ये असताना तुमच्या घरातलं एकही लेटर पॅड चोरीला गेलेलं नाही। मग धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा येतो त्यावेळेस तुमचं लेटर पॅड कसं चोरीला जाते? मग लेटर पॅड ऐवजी तुमच्या घरातल्या दुसऱ्या वस्तू का चोरी जात नाहीत याची खूप मोठी शोकांतिका आहे। म्हणून आष्टीकर साहेब तुम्ही बोलत असताना थोडा तरी विचार करायला पाहिजे होता की मी धनगर समाजामुळे या ठिकाणी निवडून आलेलो आहोत। जर तुम्हाला एवढी कुर्मी आहे ना तर तुम्ही त्या पदाचा राजीनामा द्या आणि 4 महिन्यामध्ये परत लोकसभेच्या निवडणुका लागतील आणि त्यावेळेस मात्र तुम्ही धनगर समाजाला टार्गेट करून बघा। तुमची नाही उचल बांगडी जर झाली या मतदारसंघामध्ये तर तुम्ही धनगर समाजाचं नाव बदलून ठेवा। अरे एका समाजाला तळ हातावर घ्यायचं आणि दुसऱ्या समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे समाजाच्या नेत्याला शोभत नाही। समाजाचा नेता म्हणजे सर्वसामान्य जनतेचा हा नेता असतो। म्हणून आष्टीकर साहेब तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुमच्या अंगामध्ये जर एवढी गुर्मी आहे ना तर तुम्ही फक्त एकदा खासदारकीचा राजीनामा द्या आणि परत एकदा लोकसभेला उभे राहा। नक्कीच तुम्हाला धनगर समाज चांगल्या पद्धतीनं धडाव शिकवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जे काय काल तुम्ही आष्टीकर साहेब तुम्ही जे काही वक्तव्य केलं त्या अनुषंगाने मी हिंगोली जिल्ह्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीनं तुमचा जाहीर निषेध करतो। आणि जर 2 दिवसामध्ये तुम्ही जर माफी नाही मागितली तर तुम्ही दिसाल तिथं आमचा धनगर समाजाचा मुलगा आमचा तरुण तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी पाय ठेवू देणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या।